उत्साह बघा तुम्ही शिवभक्तांमध्ये, मावळ्यांमध्ये. आणि म्हणून आम्ही देखील शिवाजी महाराजांचे मावळे म्हणूनच आलेलो आहे. भरत गोगावले पण मावळे म्हणूनच आलेत. आणि त्यामुळे रायगडावरच्या शिवराज्याभिषेक देण्यासाठी आम्ही आलेलो आहे. सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील छत्रपतींच्या आशीर्वादाने. कधीपर्यंत निर्णय होईल? लवकरच होईल निर्णय, काही अडचण नाही. आता एक महत्त्वाचा प्रश्न असा पडतोय की उद्धव ठाकरे दौरे करतायत खासदार फुटीनंतरचे आणि सभा घेत आहेत, जाहीर सभा घेत आहेत, त्याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे? काय बोलणार मी आता? जाहीर सभा घ्यायला त्यांना मीच लावलेले आहेत, बरोबर ना. आता मी कामाला सगळ्यांना लावलेलं आहे. आणि खरं म्हणजे हे एक म्हण आहे, वराती मागून घोडे. हे सगळे गेल्यावर आता हे पोचत आहे, त्याचा काय उपयोग आहे? आणि जो बूंद से गए वो हौद से नहीं आती है. एक महत्त्वाचा प्रश्न असा राहतो, काल जी फडणवीस साहेब आणि उद्धवजी ठाकरे यांची जी विमान प्रवास झाली त्यावर ज्यावेळेला उद्धवजींना विचारलं की त्या भेटीबद्दल, त्या चर्चेबद्दल किंवा प्रवासाबद्दल, तेव्हा ते असं म्हणाले की आमची उच्चस्तरीय चर्चा झाली. अर्थात ही कमेंट जी होती साधारणपणे हसून त्यांनी उत्तर दिलं होतं. कोणी? उद्धव ठाकरे. विमानापेक्षा इमान महत्वाचं असतं. आणि त्यामुळे 2019ला जी बेईमानी केली, महाराष्ट्रातल्या जनतेने एकाच विमानाचा प्रवास करायचं तिकीट दिलं होतं, परंतु त्यांनी काँग्रेसच्या बुडत्या झाडामधून प्रवास सुरू केला. आता ते गटांगळ्या खात सुटलेत. आणि त्यामुळे अशा प्रकारचे प्रयत्न जे आहेत ते सुरू आहेत. परंतु देवेंद्रजी खूप हुशार आहेत आणि त्यांनी 2019ला कपटी मित्र किती घातक असतो हे पाहिलेलं आहे. त्यामुळे मला यापेक्षा जास्त बोलण्याची आवश्यकता नाही.